चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 12वीचा म्हणजे HSC बोर्डचा जो कॉमर्सची साईट आहे यामध्ये आपण बघा SP चा पेपर म्हणजे काय सेक्रेटरी प्रॅक्टिसचा पेपर कसा असू शकतो, या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न IMP असणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सगळ्यात मित्रांनो लक्षात घ्या का हा व्हिडिओ मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी देखील असणार आहे। पण लक्षात घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। त्यापूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून द्या मित्रांनो, आणि कमेंटच्या खाली एक हाईपचं बटन आहे त्याला देखील क्लिक करून घ्या। लक्षात घ्या मित्रांनो, पुढचे जे काही पूर्ण टोटल पेपर असणार आहे ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल मी करून देणार। ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो आता फायनली सुरुवात करतोय। तर आता आपण बघत आहोत मित्रांनो का इयत्ता 12वीचा पेपर आपण बघतोय तो म्हणजेच असणार आहे आपल्याकडं का SP चा पेपर कसा असू शकतो। ठीक आहे, चला एक एक प्रश्न आपण डिटेलमध्ये आता घेण्याचा प्रयत्न करतोय। सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, तुम्हाला रिकाम्या जागा असतात म्हणजे पर्याय योग्य निवडून तुम्हाला विधाने पूर्ण करायचं असतात। ओके, पहिला बघा काय दिलंय, बंद पत्रधारक हा संस्थेचा डॅश डॅश असतो। बघा काय दिलं तुम्हाला, बंद पत्रधारक हा संस्थेचा डॅश डॅश असतो। त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, धनको। काय असतो हा, धनको असतो। म्हणजेच काय, बंधनकारक कंपनीला पैसे उधार देतो। उधार देत्यानंतर काय दिल्यानंतर व्याज आणि मुदत काय मूळ रक्कम मिळत असते, बरोबर आहे। त्या बदल्यात काय त्यांना का मूळ रक्कम मिळत असते। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो काय का बंद पत्रधारक कंपनीला पैसे उधार देतो आणि त्या बदल्यात त्याला नियतकालिक व्याज आणि मुदतीपूर्वक मूळ रक्कम मिळते। तसेच काय का भागधारकांच्या विपरीत बंद पत्रधारक कंपनीने काही भाग मालकीचे नसतात आणि काही भाग हे त्यांच्या मालकीचे असतात, परंतु विसर्जनाच्या बाबतीत त्यांच्या मालमत्तेवरती त्यांचा दावा असतो, बरोबर आहे। म्हणून काय पर्याय क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट बघा मित्रांनो, दुसरा दिलाय का ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनीला डॅश डॅश नियुक्ती करावी लागते। तर याच्यामध्ये काय नियुक्ती करावी लागते, तर ठेव विश्वस्तांची, पर्याय क्रमांक ब, ठेव विश्वस्तांची निर्माण करावी लागते। का करावी लागते, कारण कंपनी ठेवीदाराकडून घेतलेल्या ठेवी सुरक्षित राहाव्या, काय राहाव्या, त्या सुरक्षित राहाव्यात आणि त्यांची ठेवीदारांचे हित सुरक्षित राहावे यासाठी ठेव विश्वस्तांची नियुक्ती करण्यात लागते। म्हणजे ठेव विश्वस्त म्हणजेच काय, तर असे स्वतंत्र किंवा अधिकृत व्यक्ती किंवा अशा संस्था असतात ज्या ठेवीदारांच्या वतीने ठेवीच्या सुरक्षितेवरती देखरेख ठेवतात। म्हणून पर्याय क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे। सगळं लक्षात घ्या, डिटेलमध्ये तुम्हाला A to Z क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला डिटेलमध्येच मी सांगणार आहे। ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, कर्ज रोख्या, बघा काय दिलंय, कर्ज रोख्यावर दिल्या जाणारा व्याजाचा दर हा डॅश डॅश असतो। कसा असतो मित्रांनो, उत्तराचं लक्षात घ्या, तर स्थिर असतो। कसा असतो, स्थिर असतो। कारण का असतो, तर कर्ज खात्यावरती दिल्या जाणारा व्याजाचा दर हा, लक्षात घ्या, त्याला एकदा फिक्स म्हणतो आपण, त्याला काय फिक्स म्हणजे कॉन्स्टंट स्थिर असतो। कारण कर्जाच्या अटी आणि ज्या शर्ती असतील म्हणजे काय, जे काय त्यांचे रूल्स वगैरे असतील ते सगळ्या निश्चित म्हणजे फिक्स केले असतात। ठीक आहे, पर्याय क्रमांक अ हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, डीमॅट केलेले भाग डॅश डॅश असतात। काय केलं असतात, डीमॅट केलेले भाग हे डॅश डॅश असतात म्हणजे काय, फंगिबल असतात। पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आहे। कसे असतात, तर फंगिबल असतात। का असतात, कारण लक्षात घ्या का जेव्हा डीमॅट आणि फंगिबल हे समान मूल्याचे असतात किंवा ते एकमेकांसोबत बदलले जाऊ शकतात, याचा अर्थ की प्रत्येक भागामध्ये प्रत्येक समभागाला वेगळी ओळख नसते आणि त्यांची देवाणघेवाण सहज करता येते। बघा काय, ते देवाणघेवाण सहज करता येते, म्हणून पर्याय क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, केंद्र सरकार नाणे बाजारात डॅश डॅशचे वाटप करून कर्जाऊ रक्कम उभारते। बघा काय सांगितलं तुम्हाला, कर्जाऊ रक्कम उभारते। मग कशातून पत्र येतं, तर राजकोष। कोणतं पत्र, तर राजकोष पत्र येते। मग राजकोष पत्र म्हणजे काय असतंय, तर भारतीय मध्यवर्ती बँकेने केंद्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या अल्प मुदतीची जी प्रतिभूती जी सरकारच्या अल्प मुदतीच्या निधीची गरज भागवण्यासाठी वितरित केलं जातं त्याला राजकोष पत्र म्हणतात। मग राजकोष पत्र काय 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस याची
वर्षाची मर्यादा असते. ही पत्रे बँक, व्यक्ती, कंपनी, संस्था इत्यादींना विक्री केली जाते. ही पत्रे मुक्त हस्तांतरक्षम असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, जितकी माहिती तुम्हाला देण्यात येईल तितकं मी पॉसिबल माहिती देण्याचं काम करतोय. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे क्वेश्चन सगळे लर्न करून घ्या. ज्या जुन्या क्वेश्चन पेपर असतात याच्यामधलेच खूप सारे, तुम्ही कुठलीही क्वेश्चन पेपर काढा, मागच्या वर्षीची काढा, जुलैची काढा, त्यामधील तुम्हाला 100% मी सांगतो का जास्तीत जास्त तुम्हाला एक क्वेश्चनचे जे काही क्वेश्चन झाले असतील ते तुम्हाला पुढे विचारले जातात, म्हणजे जातातच. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आणि व्हिडिओची मित्रांनो कृपया करून व्हिडिओची क्वालिटी वाढवून बघा. 360च्या वरती जा तुम्ही, ॲटोमॅटिक तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसेल. म्हणजे जे लिहिलं आहे, जी PDF बनवली ती तुम्हाला व्यवस्थितपणे दिसणार आहे. ठीक आहे, बघा, अमेरिकेत विक्री होणाऱ्या ठेव पावतीस जागतिक ठेव पावती असे म्हणतात असं दिले. मग तुम्हाला इथं जो अधोरेखित दिले म्हणजे अंडरलाईन केला शब्द त्याला दुरुस्त करायचं, त्याला काय करायचं, इम्प्रूव्ह करायचं. तर लक्षात घ्या, जागतिक ठेव पावती नाही म्हणत तर त्याला अमेरिकन ठेव पावती असे म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला, अमेरिकन ठेव पावती असे म्हटलं जातं. पुढे बघा, FPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागाची सार्वजनिक विक्री करणे. तर जनतेला पहिल्यांदा भागाची सार्वजनिक विक्री करणे कशाला म्हणतात, तर IPOला म्हणतात. कशाला म्हणतात तर मित्रांनो लक्षात घ्या, IPOला म्हणतात. म्हणून काय, FPO खोडायचा आणि तिथं IPO काढायचा. ठीक आहे, चला पुढे बघूया. बोनस भाग अग्र हक्क भागधारकांना मोफत भेट म्हणून दिले जातात नाही, तर काय, समहक्क भागधारकांना मोफत भेट म्हणून दिली जाते. समहक्क लक्षात ठेवा हा. ठीक आहे, चलो पुढे बघा. लाभांश दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे. काय म्हणजे काय, लाभांश दरवर्षी देणे कंपनीवर काय बंधनकारक असतो, त्यांना व्याज बंधनकारक असतो. काय असतो, तर व्याज बंधनकारक असतो मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे बघा. भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. नाणेला अंडरलाईन केले तर याचं उत्तर काय असणार आहे, का भाग बाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. कसला आहे, तर लक्षात घ्या, भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता आपण मित्रांनो, आता तुम्हाला जोड्या लावायला सांगितल्यात. लक्षात घ्या, काय सांगितले तुम्हाला, जोड्या लावायला सांगितले आणि त्याच्यानंतर चुकी बरोबर येणार आहे. ठीक आहे ना. मग आता आपण बघणार आहोत का जोड्या लावायचं योग्य काय काय उत्तर असणार आहे, कोणतं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता जोड्या जोडायच्या तुम्हाला, आणि जोड्या जोडताना लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये पर्याय खूप दिले असतात, पर्याय खूप कन्फ्यूज होतात. लक्षात घ्या, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, नीट फक्त एकदा वाचून घ्यायचे. ठीक आहे, बघा, अ गट दिला आणि ब गट दिला, याच्यामध्ये पर्याय तुम्हाला जास्त दिले ती. बघा, पर्याय तुम्हाला डायरेक्टली बघा, याच्यामध्ये 10 दिले तुम्हाला. बघा, 10 दिले ते, तरी पण लोड घ्यायची गरज नाही आहे. जे ज्या महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा, पहिला दिले बघा, वित्तीय बाजार, तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वित्तीय प्रतिभूतींचा व्यापार. ठीक आहे, पुढे बघा, समहक्क भाग भांडवल, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 5, जोखमीचे भांडवल. कसे असणार आहे, जोखमीचे भांडवल. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, मालमत्तेवर बोजा, पर्याय क्रमांक 1 असणार याचं उत्तर. तिसऱ्याचं 1 असणार आहे सुरक्षित कर्ज रोखे. पुढचं बघा 4 नंबरचं ड, भाग पेढी कायदा म्हणजेच काय असणार, तर हा कधी झाला, तर 1996ला. पुढे बघा, भांडवल संरचना म्हणजे काय, विविध वित्त स्रोतांचे मिश्रण, याला भांडवल संरचना असे म्हटलं जातात. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता मित्रांनो लक्षात घ्या, पर्याय जरी जास्त दिले तरी लोड घ्यायची गरज नाही, व्यवस्थित समजून घ्यायचे. हो तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, काही ऑप्शन नाही आपल्याकडे किंवा काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. ठीक आहे ना, जे विधान तुम्हाला दिले ते चुकी बरोबर आहे का ते लिहा. तर याचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला आता मी सांगतो. बघा, पहिलं बघा काय दिलंय, तर एकदा जाहीर केलेला लाभांश रद्द करता येत नाही. बरोबर आहे. काय का कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश जाहीर केल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मंजूर केल्यानंतर जे काही कायदेशीर बंधन बनते आणि ते रद्द करता येत नाही. कंपनीने घोषित लाभांश पात्र भागधारकांना विहित वेळेत देणे आवश्यक आहे आणि असे न केल्यास कंपनी कायद्याअंतर्गत कायदेशीर परिणाम होऊ शकतात. ठीक आहे. दुसरं बघा, कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलमामध्ये अधिकृत भांडवलाचा उल्लेख असतो. बरोबर आहे. काय असतो याच्यामध्ये, कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलममध्ये अधिकृत भांडवलाचा उल्लेख असतो. बरोबर आहे. म्हणजेच काय याच्यामध्ये का कंपनी किती अधिकतम भांडवल उभारू शकते हे दर्शवणारी मर्यादा याच्यामध्ये
दर्शवली जाते किंवा दाखवली जाते. पुढे बघा, स्थिर भांडवलाला अभिसरण भांडवल असे म्हणतात. चूक आहे. काय? याचं उत्तर चूक आहे. का चूक आहे मित्रांनो लक्षात घ्या. कारण लक्षात घ्या, अभिसरण म्हणजे काय, अभिसरण भांडवल म्हणजे काय, का दैनंदिन व्यवहारासाठी वापरण्यात येणारे भांडवल, जसे की कच्चा माल, रोख रक्कम, तयार माल. म्हणून स्थिर भांडवलाला अभिसरण भांडवल म्हणता येणार नाही. कारण स्थिर भांडवल हे म्हणजे काय, दीर्घकालीन गुंतवणूक. काय असतं स्थिर भांडवल म्हणजे काय, दीर्घकालीन गुंतवणूक. पुढे बघा, चौथं, ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात. काय दिले तुम्हाला? ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात. नाही, यांना हक्क दिले जात नाही. चूक आहे. बरोबर आहे. कारण ठेवीदार हे कंपनीचे शेअरधारक नसतात, त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळत नाही. जे फक्त शेअरधारक असतात त्यांना हक्क मिळतो. पुढे बघा, पाचवं, मुंबई भाग बाजार BSE हा भारतातील सर्वात जुना भाग बाजार आहे. येस, बरोबर आहे. ठीक आहे, याचं उत्तर असणार बरोबर. ठीक आहे, चला पुढं बघूया मित्रांनो. आता पटापट, काय अडचण नाही याच्यामध्ये. लक्षात घ्या, जे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या गोष्टी येते तुम्ही या करून ठेवा, तुम्हाला काही अडचण येणार नाही पुढे. ठीक आहे, चला पुढं बघूया. आता खाली संकल्पना स्पष्ट करा. तुम्हाला सांगितले कोणतेही, तुम्हाला 4 सांगितले. आता कोणतेही 4 असताना बघा मित्रांनो लक्षात घ्या, का स्थिर भांडवल, अधिविकश किंवा कर्जरोखे प्रमाणपत्र, सुरक्षित ठेवी, हे काय तुम्हाला दिले असणार ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. मग आता सगळ्यात आपण स्थिर भांडवल बघूया. आता स्थिर भांडवल म्हणजे काय असतो, का दीर्घ कालावधीसाठी जाणारी मालमत्ता किंवा भांडवल आपण म्हणतो. काय का जसे की विक्रीच्या उद्देशाने घेतलेली मालमत्ता, खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. सरळ शब्दात मांडायचं सांगितलं आपण, नॉर्मली जर त्याला सांगितलं का स्थिर भांडवल म्हणजे काय असतं, तर कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता म्हणजे स्थिर मालमत्ता होय, किंवा संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. जसे की जमीन असेल, इमारत असेल, बरोबर ना, यंत्र असेल, अशा प्रकारे. पुढे बघा मित्रांनो, दुसरा दिलं तुम्हाला बघा. ठीक आहे, पहिला समजला तुम्हाला. ठीक आहे, आता पुढचा बघायचं. ठीक आहे ना. आता पुढचा काय दिलं बघा, अधिविकश. बरोबर आहे. बघा मग आता काय दिलं तुम्हाला, अधिविकश म्हणजे काय, तर अधिविकश ही सुविधा बँकेत चालू होते. जसं करंट अकाउंटमध्ये. काय कुठं, करंट अकाउंटमध्येच असते. म्हणजे ज्या कंपनीचं करंट अकाउंट असेल त्यांना दिली जाते. मग कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार रक्कम काढू शकतो. बँकेने दिलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त रक्कम या खात्यातून काढता येते, किंवा मर्यादेपर्यंत खातेही कितीही वेळा ही रक्कम काढू शकतो. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, कर्ज रोखे प्रमाणपत्र. आता हे किती वेळेत दिलं जातं, याची जी कॅपॅसिटी म्हणतो आपण, मर्यादा ही असते 6 महिन्याची. म्हणजे काय, कर्ज रोख्यांचे वाटप केल्यापासून 6 महिन्यात कंपनीला कर्ज रोखे प्रमाणपत्र धारक करावे लागते. कर्ज रोखे प्रमाणपत्र हे कंपनीकडून तिच्या कर्ज रोखधारकांना कर्ज रोख्याच्या मालकीचा पुरावा म्हणून जारी केलेल्या कायदेशीर दस्तऐवज आहे. यात कर्ज रोखधारकाचे नाव, कर्ज रोखाची संख्या, दर्शनी मूल्य, व्याजदर आणि परिपक्वता तारीख यासारखी माहिती असते. ठीक आहे. पुढे बघा, सुरक्षित ठेवी. बघा आता सुरक्षित ठेवीवरती आपण एक क्वेश्चन आला होता, तो आपण त्याच्यामध्ये बघितला होता. बरोबर की नाही. चला पुढे बघा, दिले. आता सुरक्षित ठेवी म्हणजे काय, का ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीतील दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे. सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्मिती करते. हा ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवस, किती, 30 दिवसाच्या आत निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. काय केली असते, तारण दिलेली असते. ठीक आहे. चला पुढचा बघा, आता दिले रिमटेरियलायझेशन्स म्हणजे काय. आता बघा, रिमटेरियलायझेशन म्हणजे काय, ही अशी प्रक्रिया आहे की ज्यात इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतीचे भौतिक कागद स्वरूपातील प्रमाणपत्रावर रूपांतर केले जाते आणि ग्राहकांकडून, बघा काय, ग्राहकांकडून RRFच्या स्वरूपात लेखी विनंती DPला त्यांच्याकडून इन्शुरन्स कंपनी आणि डिपॉझिटरीला काय तर पाठवले जाते, आणि इन्शुरन्स कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते आणि ग्राहकाला पाठवते. त्याचवेळी डिपॉझिटरला रिमॅट विनंती मान्य केल्याची पुष्टी मिळत असते. ठीक आहे. चला पुढं बघूया. आता मित्रांनो, पुढचा जो आता क्वेश्चन असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो, की याचे मार्क एकाही विद्यार्थ्याचे जाता कामा नाही. लक्षात घ्या.
त्याच्यामुळं हा नीट लक्षात घ्या. इथं तुम्हाला भाग दिलेला एकीकडं वाचायलाही मिळेल आणि एकीकडं त्याचा समजून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा काय सांगितलं तुम्हाला इथं बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. हवं तर आपण याला एकदा वाचून घेऊया, झूम करून बघू आणि नंतर प्रश्नाकडे जाऊया. बघा वाचून घेऊया अगोदर. काय दिले, स्टार कंपनी लिमिटेडने अलीकडेच FPOद्वारा जनतेला भागांची विक्री केली आहे. मागणी केलेल्या भागांपेक्षा जास्त भागांसाठी मागणी आली आहे. संचालक मंडळ भाग वाटप प्रक्रिया सुरू करू इच्छित आहे. कृपया संचालक मंडळाला सल्ला द्या. आता त्यांना आपण काय सल्ला द्यायचा, बरोबर आहे. चला आपण त्यांना आता सल्ला देऊन बघा, ऐकणार तर नाही आपले, पण मग एक सल्ला देऊन बघूया आपण. ठीक आहे, बघा काय सांगितलं तुम्हाला, कंपनीने भाग वाटप समिती नियुक्त करावी का? हो करावी, बरोबर आहे. कारण कंपनीने वाटप समिती स्थापन करावी. कारणच काय, का वाटप समितीचा वाटपाचा आधार ठरवेल आणि त्याचा अहवाल मंडळाला सादर करेल किंवा कंपनीला ज्या अर्जदारांना भागांची वाटप करायचे आहेत त्यांना वाटप पत्र किंवा वाटप सल्ला जाहीर करून माहिती द्यावी, बरोबर आहे. असे पुढे बघा, ज्या भाग अर्जदारांना भागाचे वाटप केले आहे त्या कंपनीला कसे कळवावे, तर त्यांना पत्र किंवा वाटप सल्ला देऊन त्यांना पत्र किंवा वाटप सल्ला देऊन किंवा जारी करून माहिती सांगावी किंवा द्यावी. पुढे बघा, किती कालावधीत कंपनीने भाग प्रमाणपत्र द्यावे, तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो का कंपनीने भागांच्या वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत, किती 2 महिन्याच्या आत त्यांना प्रमाणपत्र द्यावे, भाग प्रमाणपत्र द्यावे. पुढे बघा मित्रांनो, श्री झेड यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे 50 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याची इच्छा आहे. यावरून आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. पहिला सांगितलं तुम्हाला का झेड यांचे CFDH बँक लिमिटेडमध्ये बचत खाते आहे, तर त्या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का? नाही जमा केले जाऊ शकत मित्रांनो. काय, तर नाही जमा केले जाऊ शकतात. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, काय का ZP यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे 50 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूप करण्याची इच्छा आहे, बरोबर आहे. पण लक्षात घ्या याच्यामध्ये काय का त्यांच्या बचत बँक खात्यात डीमॅटसाठी जमा करू शकत नाही. कारण भाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी त्यांना डिपॉझिटरी किंवा पार्टिसिपेंट DP म्हणतो कडे डीमॅट खाते उघडावे लागते. काय का त्यांच्याकडे डीमॅट खाते आवश्यक आहे म्हणून. ठीक आहे, पुढे बघा, त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे? डीमॅट. कोणते खाते आवश्यक आहे? डीमॅट. पुढे बघा, तिसरं दिले की डीमॅट नंतर श्री झेड यांच्या समभागांचे परिरक्षक RBI असेल का? तर नाही असणारे. काय असणारे? नाही असणारे. तर लक्षात घ्या, तर ते असणारे NSDL. काय असणारे? NSDL. काय असणारे? NSDL किंवा CDSL. काय असणारे? CDSL हे असणारे. ठीक आहे, NSDL किंवा CDSL हे असू शकतात. ठीक आहे, चला पुढचा 3 नंबरचा दिले. आता तुम्ही काम करायचं आहे का हा 3 नंबरचा याचा स्क्रीनशॉट काढा, सगळेच काढून घ्या, सगळे पाठांतर करा. याचे उत्तर तुम्ही शोधा आता आणि मला कमेंट करा. नाही आले तर आपण त्याच्यावरती घेण्याचा नक्की प्रयत्न करू. ठीक आहे, ट्राय करा, स्वतः ट्राय करा आता. ठीक आहे, पुढे बघा, आता हेच याचंच आहे. हां ठीक आहे, बघा पुढचा आता क्वेश्चन बघणार. त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, जे काही सांगितलं जे आता लॉंग ॲन्सर असणार आहे. प्रत्येक ॲन्सर एक्सप्लेन करायला खूप वेळ लागेल आणि याच्यामध्ये व्हिडिओ पण खूप लॉंग होणार आहे, बरोबर, खूप लॉंग होणार. त्यामुळे आता बघा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची उत्तर तुम्ही लगेच तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल त्यामधून पाठांतराच्या मागं लागा. बघा पहिला दिला आहे, फरक स्पष्ट करायचे भाग आणि कर्ज रोखे, बरोबर आहे. म्हणजे काय, भाग हा कंपनीचा भाग भांडवलाचा एक छोटासा घटक आहे किंवा कर्ज रोखे हे कर्जाचे प्रमाणपत्र आहे, त्याला कर्जाऊ प्रतिभूती असे म्हटलं जातात, बरोबर ना. किंवा भागाला काय म्हणतात, तर काय मालकीची प्रतिभूती असे म्हटलं जाते, बरोबर आहे. पुढे बघा, भागांचे हस्तांतरण. काय, भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण, अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश दिसते, हे तुम्हाला फरक स्पष्ट करायचे. पुढे बघा, प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. काय दिले? प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. आता याच्यामधला काय फरक आहे हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे प्राथमिक बाजार काय असतो, तर कंपनीच्या नवीन प्रतिभूतींची विक्री प्राथमिक बाजारात केली जाते आणि दुय्यम बाजाराकरता अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींच्या पुनर्विक्रीचा व्यवहार दुय्यम बाजारात केला जातो. मग गुंतवणुकीची पद्धत काय आहे, गुंतवणूक पद्धत कोणत्या होते? मग प्रतिभूतींची थेट कंपनीकडून खरेदी केल्याने ही थेट गुंतवणुकीची पद्धत आहे, किंवा प्रतिभूतींची खरेदी विक्रीची व्यवहार ही गुंतवणूकदारांमध्ये आपापसात होत असताना अप्रत्यक्ष आहे. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे. ठीक आहे, चला पुढे बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचे उत्तर शोधून पूर्ण पाठांतर करा.
खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात द्या. बोनस भागांसंबंधित तरतुदी विषद करा. बरोबर आहे. मग आता बोनसमध्ये काय, कंपनी बोनस भाग वाटप, जसं की मुक्त राखीव निधी, प्रतिभूती निधी, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय, भांडवल परतफेड राखीव निधी खाते या संदर्भात पूर्ण येते. ठीक आहे. व्याजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. खाली बघा काय दिले, व्याजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, भाग बाजाराची कोणतेही 4 वैशिष्ट्य पूर्ण करा. हे सर्व मित्रांनो उत्तर शोधायचे आणि याच्या पाठांतराला मागं लागायचे. ठीक आहे. कारण आता जास्त स्क्रीनशॉट काढून किंवा तुम्ही टिक करून घ्या. क्वेश्चन याच्यापैकी तुम्हाला खूप सारे क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. पुढे बघा, सहकारण द्यायचे. तुम्हाला काय करायचे, सहकारण द्यायचे. आता सहकारणामध्ये तुम्हाला पहिलं विचारलं बघा, व्यावसायिक संस्थेकडे वित्त पुरवठा करणाऱ्या स्रोतांचे विविध पर्याय असतात असं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता याचं तुमचं काय एकदम स्पष्टपणे तुम्हाला कारण देता आलं पाहिजे. काय कारण देऊ शकता तुम्ही, का व्यावसायिक कंपन्यांना कार्यक्षमतेने चालण्यासाठी खेळते भांडवल आणि स्थिर भांडवलांच्या स्वरूपात वित्त पुरवठा आवश्यक असतो किंवा व्यवसायांच्या विविध टप्प्यांवरती निधी आवश्यक असतो. तसेच कंपन्या ते अंतर्गत आणि बाह्य दोन्ही स्रोतांमधून मिळू शकतात. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचे. ठीक आहे. दुसरा बघा, कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्ज रोख्यांची विक्री करू शकते. तिसरा दिलाय बघा. चौथा दिलाय, ISIN हा डीमॅटचा आवश्यक घटक आहे. बरोबर. ISIN हा डीमॅटचा आवश्यक घटक आहे. याच्यावरती पण तुम्हाला लिहायचे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 7 प्रश्न सोडा. कोणतेही 2 ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे एक पत्र लिहायचे. नंतर कर्ज रोखधारकास कर्ज रोख्याचे समहक्क भागात परिवर्तन केल्याची माहिती देणारे एक पत्र लिहायचे. दोघांपैकी एक लिहायचे. याची चांगली तयारी करून जा मित्रांनो, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, आता तर शेवटचा आता बघायचं आपल्याला, काय शेवटचा आपल्याला याच्यातलं एक बघायचं आहे का, हा तिसरा दिले लाभांशांचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याची कळणारे पत्र. तिघांपैकी तुम्हाला किती सॉल्व करायचे, 2 सॉल्व करायचे. बरोबर आहे. येस, तुम्हाला किती करायचे, 2 सॉल्व करायचे. आता शेवटी बघा मित्रांनो, का खालील प्रश्नांची उत्तरं द्या. काय सांगितलं, अग्रहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा. काय सांगितलं तुम्हाला, अग्रहक्क म्हणजे काय किंवा अग्रहक्क भागाचे प्रकार स्पष्ट करायला तुम्हाला सांगितलेले आहे. नंतर बघा, भाग वाटप कार्यपद्धती. काय, भाग वाटपाची तुम्हाला कार्यपद्धती स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा मित्रांनो, तुम्हाला आरामात भेटतील. पण जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितले. ठीक आहे. आय होप तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. हे जे क्वेश्चन तुम्हाला दिले हे लर्न करून ठेवा. याच्यातले तुम्हाला खूप सारे क्वेश्चन नक्कीच जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला परीक्षेला येण्याचे शक्यता आहे. ठीक आहे. तर आय होप मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर पुढचे तुम्हाला इकॉनॉमिक्स वगैरे काय BKचे असेल, मॅथचे काय असेल, ते जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना पेपरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अजून जर वेळेमध्ये काही जर अजून IMP क्वेश्चन सापडले तर नक्की तुमच्यासमोर आपल्या चॅनलद्वारे मी घेऊन येणार. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. चला, सर्वांना जय महाराष्ट्र. परीक्षेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक.